श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपले जीवन म्हटले तर इतके पण सोपे नाही किंवा म्हटले तर इतके पण अवघड नाही. ते सर्वस्वी ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असते. एखादा व्यक्ती सकारात्मक असेल तर त्याला अनंत अडचणी असल्या तरी तो म्हणेन की माझे जीवन सोपेच आहे आणि माझ्या जीवनात आनंद आहे. आणि एखादा व्यक्ती नकारात्मक असेल तर त्याच्या जीवनामध्ये कितीही सुखसोयी असतील आणि धनसंपत्ती असेल तरी तो म्हणणार आहे, देवाने मला काय दिले, मी तर खूपच दुःखी आहे, माझे जीवन सोपे नाही, तर प्रचंड अवघड आहे. तर मंडळी, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जीवनात नेहमी सकारात्मक राहा. मंडळी, आपण जर शोधत बसलो तर पावलोपावली आपल्याला दुःखच भेटेल. हे कलियुग आहे. ज्याचे विचार चांगले असतात त्यांना काहीच कष्ट नाही, कारण आपले जीवन म्हणजेच सर्व आपल्या विचारांचा खेळ असतो. मग हे विचार कुठे येतात? तर मनात. मन कसे आहे? मनाला आवर घालणे शक्य नाही. मन आता इथे तर क्षणात कुठे, हे तर आपण बहिणाबाईंच्या कवितेतून चांगलेच शिकलो आहे. आणि अशा स्वैर मनाला थाऱ्यावर आणणे, त्याला सकारात्मक विचार करायला लावणे, तर मात्र आपले बरेच प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटतील. पण हे जर शक्य असते तर सर्वांनाच हा नियम माहीत आहे, सकारात्मक राहायचं, चांगला विचार करायचा वगैरे वगैरे. मग सर्वांनाच हे शक्य होते का हो? तर उत्तर आहे नाही. कारण मोकाट मनाला काबूत आणणे एवढेही शक्य नाही. आणि इथूनच चालू होतो स्वामी चमत्कार. इथेच आपल्याला आठवतात स्वामी, आणि याच कारणासाठी आपण आपल्या जीवनात स्वामींना आणले पाहिजे. कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी. आपल्या मनाला स्थिर करणे व संकटातही अजिबात विचलित न होता त्यावर शांतपणे उपाय काढणे आणि अगदी मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडणे, हे शक्य होते केवळ आणि केवळ जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो किंवा आपण स्वामींचे मंत्र जप पारायण करतो. त्यातूनच आपल्याला ही ऊर्जा मिळते. जेव्हा संकट किती का मोठे असेना, जगातले कितीही मोठे, म्हणजे कुठला एखादा आघात, आजारपण, नुकसान, हे सर्व आपल्याला सकारात्मक विचारातूनच पचवावे लागते. आणि त्याचसाठी स्वामी लागतात, त्यांचा आशीर्वाद लागतो. कारण बरेच लोक म्हणतात स्वामी काय करत नाहीत किंवा स्वामी काय करणार आहेत, स्वामी वगैरे काही नसते. परंतु तुम्ही जर मनापासून स्वामींची सेवा केली तर जसे जसे आपण स्वामींची सेवा करत जातो तसे तसे आपली भक्ती सिद्ध होत जाते. आणि जशी जशी आपली भक्ती वाढत जाते तसे तसे आपले मन बळकट होत जाते. आणि मग आपण मोठ्यातल्या मोठ्या आघाताचा सामना करू शकतो. कारण हे बघा, हे जीवन आहे आणि आपल्यासमोर प्रचंड परिस्थिती येतात. काही खूपच चांगल्या असतात, खूपच आल्हाददायक असतात, मनाला सुखावतात आणि आपण आनंदी होतो. जसे की प्रेम, आपल्या जीवनातील प्रगती, आपल्या कुटुंबात येणारे नवीन व्यक्ती, जसे की एक छोटेसे बाळ वगैरे. पण त्याचबरोबर वाईट परिस्थिती पण येतातच. त्यावेळी स्वामी सेवा उपयोगी पडते. म्हणूनच आम्ही हा एक मंत्र सांगत आहोत, तो संपूर्ण ऐका. तुम्हाला मन बळकट करण्यासाठी उपयोग होईल. अर्धवट ऐकू नका, परिणाम मिळणार नाही. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ. 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 ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ.
ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। 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 ब्रह्मांड नायक
ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ।